जमिनीची मोजणी व हद्द निश्चिती यांसारखी अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी असहकार आंदोलन पुकारलं आहे। बुधवार 18 फेब्रुवारी 2026 पासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। समान काम समान वेतन या तत्वानुसार तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं। मात्र मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। भूकरमापक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आवश्यक असतानाही लिपिक वर्गीय वेतन श्रेणी दिली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। इतर विभागात तांत्रिक वेतन श्रेणी लागू असताना येथे ती नाकारली जात असल्याचा आरोप आहे। या आंदोलनामुळे हद्द मोजणी, न्यायालयीन मोजण्या, सिटी सर्व्हे व भूसंपादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शासन या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने तांत्रिक वेतन श्रेणीसाठी दिनांक 18/2/2026 पासून काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे। त्याचप्रमाणे दिनांक 23/2/2026 ते 27/2/2026 पासून सामूहिक रजेवर सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। जर शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक 2/3/2026 पासून आम्ही कायम बेमुदत संपावर जाणार आहे। आमची प्रमुख मागणी 1 ते 9 मागण्या असून त्यापैकी पहिली प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन। समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही भूमी अभिलेख विभागाचे विविध कार्यालयातले कर्मचारी इथे उपस्थित झालेले आहोत। ह्या सरकाराच्या विरोधात आम्ही जो आंदोलन संप उभारलेला आहे, आमची जे राज्यस्तरीय कृती समिती आहे त्याच्या वतीने हे आम्ही आंदोलन आयोजित केलेले आहे। आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारे अन्याय हे सरकारच्या ध्यानात यावे। यापूर्वी सुद्धा आम्ही खूप सारे आंदोलन केले। मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं, त्याचं आम्हाला फक्त आश्वासन दिलं 150 दिवसामध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला तांत्रिक वेतन देऊ, पण आजपर्यंत आम्हाला ते मिळालेलं नाही आहे। त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मेन मुद्दे आमचे आले, आम्ही एवढे तांत्रिक बाबीचे कामं करतो, धरणापासून ते रस्त्यापासून ते एव्हरीथिंग म्हणजे जेवढे काही जनतेच्या निगडीत आमचे काम आहे, आम्ही तांत्रिक बाबीचे काम करून सुद्धा आम्हाला त्या बाबतीत वेतन मिळत नाही। म्हणून आमच्यामध्ये खूप असंतोष वाढलेला आहे। जर आमच्या मागण्या जर शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर हा आमचा जो लढा आहे हा कायमस्वरूपी राहील आणि जोपर्यंत शासन आम्हाला बनवला नाही किंवा आम्हाला तांत्रिक वेतन लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही, असं मी महाराष्ट्राच्या तमाम भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने आपणास सांगू इच्छितो। आणि टप्पे म्हणजे आज आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या ऑफिसचे सगळे आमची मोजणीची जे मशीन आहे त्या कार्यालयात जमा केलेले आहे आणि 22 तारखेपासून आम्ही सगळे सामूहिक रजेवर जाणार आहोत। त्या प्रकारे आम्ही रजेचे अर्ज कार्यालयामध्ये दाखल केलेले आहे आणि 27 फेब्रुवारी 2026ला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय संचालक पुणे या कार्यालयामध्ये आमच्या धडक मोर्चात जाणार आहे आणि त्या मोर्चामध्ये आमच्यावाले तमाम महाराष्ट्रामध्ये लाखो कर्मचारी आक्रोश धडक मोर्चा करण्यासाठी हजर होणार आहे।